तर नमस्कार मैत्रिणी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले डोअरमेट घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला शिकवणार आहे, म्हणजे पायपुसणी. तर कसं होतं मैत्रिणी, ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो त्यावेळेस काय होतं, आपल्याला जे हवं आहे ना ते आपल्याला मिळत नाही. आपण कल्पना एक केलेली असते आणि आपल्याला मिळतं एक, त्यावेळेस आपलं मन कुठं ना कुठं तरी नाराज होतं. बघा, काय कायांचं घर ना खूप पॉश असतं आणि मग त्यांना काय वाटतं की एवढं सुंदर घर आहे तर आपल्या मनासारखी आपल्याला पायपुसणी हवी असं आपल्याला वाटतं. आणि मार्केटमध्ये एकसारखेच असतात, एक तर चौकोनी तर असतात आणि गोल तर असतात, बाकी काय त्याला डिझाईन नसती, काय नसती, वर्क काहीच नसतं. तर आज म्हटलं चला आपण एक भन्नाट आयडिया आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ करून शेअर करावा. तर मी तुम्हाला सुंदर अशी पायपुसणी आज बनवायला शिकवणार आहे, ते पण आपले थोडे थोडे आपल्या घरामध्ये जे कपडे असतात ना, थोडे थोडे तुकडे तुकडे राहिलेले असतात, त्यातून आपल्याला सुंदर अशी डोअरमेट बनवायची आहे. तर मैत्रिणींनो, घर घर घेणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि घर सजवणं हे पण सगळ्यांचं स्वप्न असतं, पण आपल्या मनासारख्या वस्तूंनी सजवणं हेही सगळ्यांना वाटतं. तर आपण काय करतो, बाजारातून जे आणतो ते आपल्याला पसंत पडत नाही, त्यामुळे आपल्याला युनिक आयडियानुसार आपण घरच्या घरी हे बनवू शकतो. मैत्रिणींनो, काय होतं माहिती आहे का, काही काहींच्या घरात मशीनही नसते, तरी तुम्ही नाराज होऊ नका. मशीन जरी नसले तर तुम्ही हातानेही ही पायपुसणी शिवू शकता. तर चला करूया सुरुवात. तर बघू शकता मैत्रिणींनो, हे आमच्या घरातील कात्रण आहेत आणि खूप असं पोतं भरलेलं होतं. मग म्हटलं चला वाया जाण्यापेक्षा आपण ह्याची अशी मस्तपैकी पायपुसणी करूया. त्यासाठी म्हटलं काढूया आणि आपल्या मैत्रिणींनाही दाखवूया. अशा पद्धतीने मी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. याची 5 इंच रुंदी आणि 5 इंच उंची या पद्धतीने आपल्याला चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आपली डोअरमेट जी आहे ती खूप सुंदर छान होणार आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. असे जर तुकडे तुकडे असतील तर वाया घालवू नका आणि काहीतरी युनिक बनवूया म्हटलं, आणि त्यासाठी बघा ही आयडिया मी केली. अशा पद्धतीने भरपूर कलरचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. 5 इंच रुंदी, 5 इंच उंची. तुम्हाला जर कमी जास्त हवं असेल तर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने कलरचे मी इथे कात्रण कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पाटीच्या मदतीने आपल्याला गोल आकार काढून घ्यायचा आहे. त्याच आकाराची आपल्याला पायपुसणी करायची आहे. अशा पद्धतीने मी आता पाटी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आता मी गोल आकार कट करत आहे. आपल्याला जाडसर थोडीशी पायपुसणी करण्यासाठी आपल्याला आतमध्ये सुद्धा थोडंसं काहीतरी घालावं लागणार आहे. तर ह्या पद्धतीने मी दुसरंही कापड घेतलेलं आहे. आता ते काळं कापड आपल्याला ह्याच्या आतमध्ये 2 पदर घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर जाड हवा असेल तर 4 पदर घाला, कमी हवे असेल तर कमी घाला. अशा पद्धतीने मी आता 4 पदर घालून घेणार आहे आणि वरती ग्रीन कापड ठेवणार आहे. अशा पद्धतीने बघा, जे काही आत घालायचं आहे तेही आपल्याला पाटीच्या आकाराचंच कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गोल आकार दिल्यानंतर आपल्याला आता आपली पायपुसणी शिवून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, खूप छान आणि सुंदर आणि युनिक आपली पायपुसणी होणार आहे. मार्केटमध्ये गेलं ना की आपल्याला अशा युनिकनेस पायपुसणी मिळत नाही, साध्या टिपिकल्ट चौकोनीच तेवढ्या मिळतात मैत्रिणींनो. तर म्हटलं चला आपण युनिक अशी काहीतरी आयडिया करूया. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला जे 4 पदर आहेत आतमध्ये, त्या आतमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि ग्रीन जे कवर आहे ते आपल्याला वरती घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी आता शिवायला बसलेले आहे. बघू शकता, आतमध्ये जे आपल्याला 4 पदर घालायचे आहेत ते आता मी शिवून घेत आहे. अशा पद्धतीने 4 पदर जे आतमध्ये घालायचे आहे ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जे वरती ग्रीन जे लावायचं आहे ते शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला काहीच समजणार नाही. अशा पद्धतीने ग्रीन कलरचं कापड आपल्याला वरती लावून घ्यायचं आहे. खूप सोपी, साधी आणि सरळ पद्धत आहे. तुम्हीही केले तर तुम्हालाही जमू शकेल. तुमच्याकडे घरात जर कात्रण असेल तर ते वाया घालू नका. अशा पद्धतीने त्याचं युनिक असे आयडिया करा. तर बघू शकता, फिनिशिंग व्यवस्थित येऊ द्या. त्यासाठी सर्व काही वरचा भाग असतो कडेचा शिल्लक, तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आता जो खालचा भाग आपण लावून घेतला, आता वर जो ग्रीन आहे कापड ते आपल्याला लावून घ्यायचं आहे. ते हलू नये यासाठी आपल्याला पिनअप करायचं आहे. मध्ये सेंटरला बरोबर तुम्ही पिन लावून घ्या की जेणेकरून आपलं कापड सरकणार नाही आणि व्यवस्थित आपलं फिनिशिंग सहित आपली शिलाई व्यवस्थित बसेल यासाठी तुम्ही काळजी घ्या. अशा पद्धतीने आपल्याला गोल शिवून घ्यायचा आहे. जे काही एक्स्ट्रा कापड झालेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही कलरचा दोरा वापरा. आता आपल्याला अल्टर कापड वापरायचं आहे थोडंसं छान दिसावं म्हणून. आता इथे घेतलेले आहे
रुंदी 2.5 इंच आणि उंची आपल्याला जेवढं काही डोअरमेटला लावायचं आहे तेवढं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी गोट घालून घेत आहे मैत्रिणींनो. स्टेप बाय स्टेप बघा, खूप सोपं आहे, तुम्हालाही सहज समजून जाईल. तुमच्या घरात जर छोटे छोटे कपडे असतील तर टाकून देऊ नका. अशी आयडिया तुम्ही नक्की करू शकता मैत्रिणींनो. तुम्हाला नक्की जमेल, मी 100% गॅरंटी देऊन सांगते. खूप सोपं आहे. ज्या मैत्रिणी आजपर्यंत मशीनवर बसल्या नाही त्यांना सुद्धा नक्की जमेल मैत्रिणींनो. आणि काय शंका आली तर मला नक्की कमेंट करून सांगा, त्या शंकेचं उत्तर मी नक्कीच देईन. अशा पद्धतीने आपल्याला डोअरमेटला हे पूर्णपणे गोट लावून घ्यायचं आहे, बघू शकता मैत्रिणींनो. आणि आता गोट आपल्याला दुमडपट्टी करून घ्यायची आहे. तर बघू शकता खूप छान आपली डोअरमेट होणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित चून पडू नये किंवा कोणत्याही प्रकारचं घोंगता पडू नये यासाठी आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. असे जर कट्स मारले तर अजिबात घोंगता गोडी वगैरे काहीच पडणार नाही. अशा पद्धतीने गोट आपल्याला मोडपून घ्यायचं आहे मैत्रिणी. स्टेप बाय स्टेप बघा, बघू शकता गोट लावल्यावर खूप छान दिसतं. त्याच कलरचं गोट घालू नका, तुम्ही वेगळ्या कलरचं गोट घाला तरच आपले पाय पुसणी खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे मैत्रिणी. बघू शकता अशा पद्धतीने मी गोट पूर्ण लावून घेतलेला आहे. आणि गोट लावल्यानंतर आपल्याला पिन काढून घ्यायची आहे, कारण एकदा का आपण पूर्णपणे शिलाई केली तर आपलं कापड घसरत नाही, सरकत नाही. त्यामुळे पूर्ण शिलाई झाल्यानंतरच तुम्ही सेफ्टी पिन काढून घ्या. अशा पद्धतीने आपण जे कात्रण केले होते तुकड्याचे ते आता लावून शिवून घ्यायचे आहे. 5 इंच रुंदी, 5 इंच उंची, लक्षात ठेवा. ह्या पद्धतीने मी कात्रण केलेले होते. आणि आता हे कात्रण आपल्याला त्रिकोणी आकाराने शिवून घ्यायचे. तर आपला सामोसा कसा असतो त्या पद्धतीने एक साईडने मोडपायचं, दुसऱ्या साईडने मोडपायचं आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलरचे कात्रणे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. का घ्यायचे आहेत तर आपल्याला आता हे पायपुसणीला व्यवस्थित असे गोलाई करून लावून घ्यायचं आहे. ते लावल्यानंतर खूप छान मैत्रिणींनो आपली पायपुसणी होणार आहे. 100% खूप छान होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या कलरचे घ्या, त्याच कलरचे घेऊ नका, कारण वेगवेगळ्या कलरचे घेतलं ना युनिक असे छान अशी आपली पायपुसणी दिसते. एकच कलरचं घेतलं ना तर मैत्रिणींनो छान दिसत नाही. त्यासाठी आपल्याला ग्रीन, गुलाबी जे काही कलर आहेत, व्हाईट, पिंक, रेड हे सगळ्या कलरचे आपल्याला वापरायचे आहेत, येलो कलरचे, तरच आपली पायपुसणी खूप अट्रॅक्टिव्ह होणार आहे. अशा पद्धतीने बघा मी कात्रण सर्व काही त्रिकोणी आकाराने शिवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला फिनिशिंगचाही शिलाई दिसणार नाही. अशी थोडीशी शिलाई मुडपून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. चौबाजूने आपल्याला हे वेगवेगळे कलरचे जे आपण शिवून घेतलेले कात्रण आहे ते लावून घ्यायचं आहे. एकाच कलरचं लावू नका. अगोदर रेड लावा, नंतर व्हाईट लावा, नंतर येलो लावा, नंतर पिंक लावा, तरच सुंदर आणि छान अट्रॅक्टिव्ह आपली पायपुसणी होणार आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला कात्रण लावून घ्यायचे आहेत आणि त्रिकोणी आकाराचे गोल पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. बघू शकता एक तर आपले स्टेप पूर्ण झालेले आहे. आता दुसरं मी सांगते काय करायचं आहे. आपल्याला असं गोल असे आखून घ्यायचं आहे. साधारणतः 2-2 इंचावर मी आखून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता दुसरा लेअर आपल्याला तयार करायचा आहे. अशा आपल्याला पूर्णपणे जे गोलाई मी आखून घेतलेले आहे ते सर्व ठिकाणी आपल्याला कात्रण लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जे जे गोल आखून घेतलेले आहेत त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपल्याला लावायचं आहे. आपल्याला आखून का घ्यायचं आहे की आपल्याला व्यवस्थित अंतरावर ते कात्रण लावता यावेत यासाठी आपल्याला आखून घ्यायचं आहे. मैत्रिणी आखून नाही घेतलं ना तर आपल्याला अंदाजे माप कळत नाही आणि मग मात्र कात्रण व्यवस्थित बसत नाहीत, फिनिशिंग छान दिसत नाही आणि कोणी बघितलं तरी मग त्यांनाही बरोबर वाटत नाही. कोणी तर बघितलं तर त्यांनाही छान वाटावं यासाठी आपल्याला हे आखून घ्यायचं आहे. साधारणतः 2 इंचावर हे आखून घ्यायचं आहे आणि 2-2 इंचावर आपल्याला हे स्टेप बाय स्टेप असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता किती सुंदर छान आणि फिनिशिंग सहित आपली पायपुसणी तयार होत आहे. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असे तुकडे तुकडे पडले असतील तर वाया घालू नका. त्याची युनिकनेस अशी आयडिया तुम्ही करू शकता मैत्रिणींनो. तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे आपलं लावून झालेलं आहे आणि मध्येही आपल्याला सुंदर असं पिंक कलरचं कापड लावून घ्यायचं आहे. थोडीफार लेस लावायची आहे की जेणेकरून मध्येही सेंटरला छान दिसते मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आता पूर्णपणे आपली पायपुसणी खूप कमी वेळात तयार होते. तर तुम्ही ही एकदा ही पायपुसणी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये ही पायपुसणी कशी झाली ते मला नक्की सांगा. तर बघू शकता आता जी कडेला गॅप आहे त्या गॅपला सुद्धा आपल्याला हे कात्रण लावून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपली पायपुसणी भरगच्च छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसावी. मध्ये जे गॅप आहेत बघा एकदम फर्स्ट कॉर्नरला त्या ठिकाणी आपल्याला जे गॅप आहेत तेही भरून घ्यायचे आहेत. सुरुवातीला का भरले नाहीत कारण आपल्याला सुरुवातीला कुठे गॅप पडतो हे कळत नाही. त्यामुळे पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला जे कडेचे गॅप आहेत ते पूर्ण करायचे आहेत. अशा पद्धतीने आता पिंक कलरचं कापड मी घेतलेलं आहे. बांगडीच्या आकाराने तुम्ही ते गोल कट करून घ्या. त्याला अस्तर लावा. नंतर
नंतर लेस लावा आणि अशा पद्धतीने गोल आता मी हे लावून घेत आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर कुठलं फूल बनवायचं तर फूल बनवू शकता आणि असं जर प्लेन लावायचं तर प्लेन लावा. मी काही ते फूल बनवून नाही कारण मला प्लेनच छान वाटलं. आणि अल्टर कापड लावा, ग्रीनच कापडमध्ये लावू नका की जेणेकरून आपली पायपुसणी उठून दिसावी. बघू शकता मैत्रिणी किती छान सुंदर आपली पायपुसणी तयार झालेली आहे. तर अशी पायपुसणी तुम्ही नक्की करून बघा. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इतरांनाही पायपुसणी कशी करायची याची माहिती मिळून जाईल. बघू शकता मैत्रिणी मी पायपुसणीवर पायही ठेवलेला आहे. किती सुंदर आणि छान आपली पायपुसणी ॲट्रॅक्टिव्ह झालेली आहे. शक्यतो कॉटन कापडाचा तुम्ही वापर करा. बघू शकता किती छान आपली पायपुसणी दिसत आहे. आपण वेगवेगळ्या कलरचे कापड लावल्यामुळे खूप ॲट्रॅक्टिव्ह आपली पायपुसणी झालेली आहे. मार्केटमध्ये मैत्रिणी किती जरी आपण फिरलो, डीमार्टमध्ये जरी गेलो तर अशा प्रकारची पायपुसणी आपल्याला मिळत नाही. आपण जी कल्पना करतो ना ते आपल्याला कल्पना जे केलेले आहे त्या पद्धतीनेच आपल्याला शिवलं ना तरच आपल्याला आनंद होतो. आपण जी कल्पना करतो ती मार्केटमध्ये भेटत नाही. मार्केटमध्ये कुठे जरी गेला तुम्ही तर अशा प्रकारची पायपुसणी तुम्हाला बघून कुठेही मिळणार नाही. तर म्हणून मैत्रिणी तुम्ही अशी पायपुसणी नक्की करून बघा. आपल्या घरात तर छोटे छोटे कात्रण असतातच, आपण कचरा म्हणून टाकून देतो. तर त्याचा वापर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. किती सुंदर छान आणि ॲट्रॅक्टिव्ह आपली पायपुसणी झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही पायपुसणी कशी झाली. भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.